दिघा येथे स्वामी समर्थ हॉल, मातृछाया शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजीवनी विद्यालय व MKT इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री स्वामी समर्थ मठ ईश्वरनगर दिघा यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मातृछाया शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक अजित कापरीकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते विजय चौगुले तसेच युवा नेता शुभम चौगुले, उपशहर प्रमुख अक्षय ठाकूर, माजी नगरसेवक किशोर गायकर उपस्थित होते। विजय चौगुले यांचे व इतर मान्यवरांचे महिलांनी स्वागत केले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, माता सरस्वती व स्वर्गीय सुजाता कापरीकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले। तदनंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले। अजित कापरीकर यांनी प्रास्ताविकपर भाषण केले। यावेळी विजय चौगुले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान विजय चौगुले यांच्या हस्ते डॉक्टर्स यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच 80 ते 90% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व रोख रक्कमचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। इतर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान जवळपास 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या बक्षिसे व बॅगचे वाटप करण्यात आले। यावेळी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी त्यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज ईश्वरनगर येथील विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव सोहळा आज इथं पार पडला। खरं तर त्यांचे आयोजक अजित कापरीकर सर यांचे मी आभार मानेल की त्यांनी आज एवढा चांगला कार्यक्रम आज इथं पार पाडला। आज तुम्ही जसे बघू शकता की 200 ते 300 मुलांना आज इथं बॅग्स असतील व त्यांना वेगवेगळे बक्षिसे असतील हे त्यांना आज इथं देण्यात आलेत। आणि ह्या कार्यक्रमामुळे आज जो मुलांना मोटिवेशन जो पाहिजे असतो तो आज हा मोटिवेशन हा मुलांना आज इथं भेटलेला आहे। आणि यापुढेही जसं चौगुले साहेबांनी पण बोललो की मुलांना कुठलेही आर्थिक दृष्ट्या न बघता आपण कुठे आपलं शिक्षण हे कुठे आपलं थांबलं नाही पाहिजे। हे साहेबांनी हे शब्द दिले की कुठल्याही मुलांना कुठलीही आर्थिक समस्या आली तर साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। आणि परत एकदा मी कापरीकर सरांचे आभार मानतो की त्यांनी हा चांगला कार्यक्रम इथं पार पाडला। धन्यवाद। आमच्या ईश्वरनगर परिसरामध्ये संजीवनी विद्यालय MKT इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आणि सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे शुभमजी चौगुले साहेब यांच्या सहकार्याने, तर आमचे नगरसेवक सन्माननीय गायकर साहेब, अक्षय ठाकूर साहेब, आमचे सर्व मित्र चंद्रकांत आणि या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी 10वी 12वीचा गुणगौरव समारंभ साजरा केला आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला। आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांना जो टॉपर्स आहेत त्यांना 10,000 रुपये रोख पारितोषिक जाहीर दिलं आणि सगळ्या पालकांचे किंवा या विद्यार्थ्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सर्व शिक्षक मुख्याध्यापकांच्या सहकार्याने आम्ही संपन्न केला। धन्यवाद। माझं नाव साक्षी प्रशांत काळे। या ठिकाणी माझी आज बॅचलर्स फार्मसी मध्ये मी उत्तीर्ण झालेली आहे आणि आपल्या अनगा हॉल मुकुंद कंपनी इथे संजीवनी विद्यालय MKT स्कूल इथे आज माननीय विजय चौगुले सर यांनी आज सगळ्यांचा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ह्यातच ह्या सगळ्यांचा आमचा सत्कार केलेला आहे। तर त्यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। आजच्या गुणगौरवच्या सोहळ्यामुळे पुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे जास्त एक एनर्जी, एक प्रोत्साहन, एक उत्साह आलेला आहे। त्याच्यामुळेच पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी खूप खूप आमचा सत्कार केलेला आहे। आज या ठिकाणी ह्या सत्कारामुळे खूप छान वाटतंय। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर शशांक घुगे, सध्या आता छत्रपती शिवाजी महाराज येथे हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। आज या ठिकाणी खूप छान असा उपक्रम हा सादर केला संजीवनी विद्यालय, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ दिघा यांच्यातर्फे जे काही आज हे इथे सादरीकरण झालं त्याने नक्कीच 10वी व 12वीच्या विद्यार्थी मुलांच्या जीवनात नक्कीच बदल घडेल आणि भविष्यात नक्कीच त्यांना काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होईल। आणि इथे आज आयोजन केलेले श्री दीपक काळे साहेब, त्याचप्रमाणे अजित कापरीकर सर
विजय चौगुले साहेब या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार असं बोलून मी थांबतो. आज वॉर्ड क्रमांक 1 आणि 2 मधील 7 ते 8 शाळेच्या आज इथं 250च्या वरती मुलांचा गुणगौरवचा सोहळा तिथं पार पडला. आज प्रमुख मार्गदर्शक म्हणजे आमचे उपनेते, शिवसेनेचे उपनेते विजयजी चौगुले साहेब व शुभमभाई चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्याने अजित कापरेकर सरांनी आज इथं कार्यक्रमाचं आयोजित केला आणि 250च्या वरती मुलांना इथं आम्ही सन्मानित करण्यात आले. आणि जशा साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की वॉर्ड क्रमांक 1 मधील क्लस्टर व्हावे आणि लोकांना त्यांचे चांगले घर आणि लोकांना चांगले सुख सुविधा भेटली पाहिजे, म्हणून साहेबांनी सांगितलं की माधुशेठ काना ठाकूर आहे, दानशूर माधुशेठ काना ठाकूर यांचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की या क्लस्टरचं आम्ही नाव ते साहेबांच्या याच्याने देणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या लोकांसाठी आणि आम्ही कार्यरत करत असताना ठाकूर परिवार व चौगुले परिवार हे नेहमीच वॉर्ड क्रमांक 1 आणि 2चे लोकांसाठी नेहमीच उपस्थित होते. संजनी मला 10वीमध्ये मराठी मीडियम मध्ये 94.60% मिळाले होते फर्स्ट. आणि मला खूप आनंद वाटतोय की ते असं सत्कार सादर केलं आणि त्यामागे मी या टप्प्यावर आहे की माझ्या आई वडिलांनी शिक्षकांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक कन्सेप्ट एवढं मुलीवर जाऊन शिकवलं, त्यामुळे मी आज आहे आणि त्यामुळे मला आनंद वाटतो. माझं नाव प्रबुद्ध प्रवीण काणेकर आहे. मी इयत्ता 10वीत शिकत होतो. मला 10वीला 93.20%. माझे शिक्षण संजीवनी विद्यालय शाळेतून झालेले आहे. मला 10वीला 93.20% मला भेटल्यामुळे मला फार आनंद होत आहे. 10वीला 93.20 भेटण्यामागे माझ्या पालकांचे आणि शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. त्यामुळे माझे यश जेवढे पण आहे मी त्यांच्या पायाशी घालतो. तसेच आपल्या शिक्षकांनी मला जे स्वप्न दाखवले त्यासाठी पुढची वाट मी त्याच ध्येय व स्फूर्तीने करेन. मीही माझ्या आई वडिलांना आश्वासन देतो. त्यामुळे जे यश प्राप्त झाले आहे ते फक्त सुरुवात आहे. पूर्णपणे यश मी माझ्या आई वडिलांसाठी देतो आणि या प्रकारे शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि शिक्षकांचे लाभलेले आधार त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे त्यांना पण मोठ्या प्रमाणात आभार मानते. धन्यवाद.